अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। अगदी काही वेळापूर्वी ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रेमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ते दाखल झाले होते आणि त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। आणि आता ते सध्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। अगदी काही मिनिटांमध्ये ते लालबागच्या राजाच्या चरणी लीन होतील। कडेकोट बंदोबस्त लालबागचा राजा परिसरामध्ये पोलिसांचा आज दिसून येतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या लालबागच्या राजा मंडळाच्या जवळ आहेत, तिथून अपडेट देतील। अभिषेक, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील। अमित शहा हे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये लालबागच्या दर्शनाला दाखल होताना आपल्याला बघायला मिळत असतात। त्याच प्रकारे यावर्षी देखील ते आपल्याला दाखल होताना बघायला मिळत आहेत। एकूणच जर का मागील काही वर्षात बघायचं तर केंद्रीय गृहमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ते आपल्याला वारंवार या गणेशोत्सवाच्या काळामध्ये येताना बघायला मिळालेले आहेत। एकूण पडत्या काळात देखील ते या गणेशोत्सवाच्या काळामध्ये लालबागच्या दर्शनाला येताना दिसत होते आणि त्यामुळे त्यांची मोठी श्रद्धा जी आहे ती आपल्याला लालबागच्या राजावर बघायला मिळते। त्याच पार्श्वभूमीवर जर का बघायचं तर यावर्षी देखील सहकुटुंब ते दाखल होणार आहेत। एकूणच जर का सुरक्षा बंदोबस्त बघायचा तर मोठ्या प्रमाणात पोलिसांकडनं या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, सीआरपीएफ असेल किंवा मुंबई पोलीस दल असेल, मुंबई पोलीस दलाचं विशेष पोलीस युनिट असेल, डॉग स्क्वॉड, मॉम स्क्वॉड अशी सगळी जी पथकं आहेत ती आपल्याला या संपूर्ण भागामध्ये तैनात झालेली बघायला मिळत आहेत। आणि त्यात आता आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात हालचाल जी आहे ती देखील मुंबई पोलिसांची या भागामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये देखील वाढवण्यात आलेला आहे। एकूणच भाविक मोठ्या प्रमाणात आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल होताना बघायला मिळत असतात। दर दिवशी लाखोंच्या संख्येनं गर्दी जी आहे ती आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत असते। त्यामुळे एकूणच हे संपूर्ण नियोजन करण्याचं देखील आव्हान जे आहे ते या संपूर्ण पोलीस यंत्रणेवर आपल्याला दिसतं आहे। एकूणच केंद्रीय यंत्रणा असेल किंवा मग राज्याच्या यंत्रणा असेल त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात हे आव्हान आपल्याला बघायला मिळत आहे। एकूण जर का बघायचं तर या संपूर्ण नियोजनाचा आढावा जो आहे तो देखील मुंबई पोलिसांकडनं घेण्यात आलेला होता। एकूण संयुक्तरित्या सीआरपीएफ असेल किंवा मग मुंबई पोलीस दल असेल यांच्याकडनं देखील या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर इथं संपूर्ण ही पथकं असेल किंवा मग सुरक्षेसंदर्भातली जे काही गोष्टी आहेत त्या प्रकारचं नियोजन संपूर्णपणे या भागामध्ये आपल्याला आता केल्याचं बघायला मिळतं आणि त्या प्रकारे इथं सध्याला मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते तैनात झालेले आपल्याला दिसत आहेत। थोड्याच वेळात आपण बघू की लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा जे आहेत ते दाखल होताना बघायला मिळतील। सोबतच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे, सोबत पाऊस देखील आपल्याला इथं पडताना बघायला मिळतो आहे। त्यामुळे एकूणच नियोजनाचं मोठं आव्हान जे आहे ते देखील आपल्याला लालबागच्या राजाच्या मंडळ असेल किंवा मग पोलीस असेल या संपूर्ण यंत्रणेवर बघायला मिळत आहे। निश्चित अभिषेक, हा जो परिसर आहे लालबागचा परिसर अतिशय चिंचोळ्या गल्ल्या आहेत, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावरती असतं। ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारंवार दिसून येते। वाहनांची किंवा ट्रॅफिकची सध्याची स्थिती काय आहे आणि काही पर्यायी रस्ते पोलिसांनी सुचवलेले आहेत का? नक्कीच एकूण जर का बघायचं अमोल तर गणेशोत्सवा काळामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणाची गर्दी होते आणि एकूणच गणेश गल्ली असेल किंवा तेजुकाया असेल, चिंतामणीचा चिंचपोकळी असेल, इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतच असते आणि त्यामुळे पोलिसांकडनं वाहतूक व्यवस्था देखील तशा प्रकारचं नियोजन करण्यात येतं। जो आपण लालबागकडे जो राजाच्या दर्शनाकडे जाणारा जो रस्ता आहे तो संपूर्णपणे बंद करण्यात येतो आणि तशाच प्रकारचं नियोजन देखील आज पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे। एकूण यामध्ये जर का प्रामुख्यानं बघायचं तर संपूर्ण रस्ता जो आहे तो पोलिसांकडनं बंद करण्यात आलेला आहे। सोबतच बॅरिकेटिंग असेल ती देखील आपल्याला इथं बघायला मिळते आहे। एकच लेन जी आहे ती पोलिसांकडनं सुरू ठेवण्यात आलेली होती, मात्र
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः इथं दाखल होणार असल्यामुळे त्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था दिसते आणि त्यामुळे संपूर्ण रस्ते जे आहेत ते सध्याला आपल्याला बंद करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. अमित शहा या कोणत्याही क्षणी इथं दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. गाड्यांचे चा ताफा जो आहे तो देखील या भागामध्ये आपल्याला दाखल होताना बघायला मिळेल. मात्र त्यापूर्वी जी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आहे ती इथं आपल्याला उभी असल्याचं दिसतं आहे आणि त्याच प्रकारे वाहतूक व्यवस्था देखील आपल्याला इथं करण्यात आल्याचं बघायला मिळतं आहे. एकूणच जे पण लालबागकडे येणारे रस्ते आहेत ते सध्याला थांबवण्यात आल्याचं बघायला मिळते आहे आणि अमित शहा इथं दाखल झाल्यानंतर काही वेळ ते इथं आपल्याला लालबागच्या चरणी दिसतील आणि त्यानंतर ते आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ते दाखल होताना बघायला मिळेल, जिथं ते एकनाथ शिंदे यांचे इथे बाप्पा देखील विराजमान झाला आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ते दर्शन घेताना आपल्याला दिसणार आहे. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील ते जाणार आहेत, तिथं देखील बाप्पाचं दर्शन घेताना बघायला मिळतील. त्यानंतर एक मुंबई विद्यापीठामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, तिथं देखील ते हजेरी लावताना बघायला मिळतील आणि तिथं संवाद देखील साधतील. निश्चित. मगाशी एका फ्रेममध्ये विनोद तावडे त्या ठिकाणी आम्हाला दिसले. आणखी कोणकोणते नेते आहेत सध्या लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत भाजपचे नेते? सध्याला जर का परिस्थिती बघायची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे संपूर्णपणे आपल्या या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळत आहेत. सोबतच मंगल प्रभात लोढा असतील, आशिष शेलार असतील, विनोद तावडे असतील, हे संपूर्ण नेते जे आहेत ते आपल्याला गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बघायला मिळत आहेत. आपल्याला माहिती आहे अमित शहा हे सध्याचे देशाचे गृहमंत्री तर आहेच, मात्र भाजपचे 2 नंबरचे नेते सध्याला आहेत. एकूणच भाजपमधलं त्यांचं वजन असेल, मोठ्या प्रमाणात वर्चस्व असेल, तो देखील आपल्याला नरेंद्र मोदींनंतर अमित शहा यांचा बघायला मिळतो. अमित शहाचा तसा दबदबा देखील आपल्याला दिसतो. पक्षाध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत आणि त्यामुळं पक्ष संघटना त्यांच्या हातखंडा म्हणण्यात येतो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनातले नेते जे आहेत ते आपल्याला या संपूर्ण दौऱ्यामध्ये देखील बघायला मिळत आहेत. त्यामुळे नेत्यांचा मोठ्या प्रमाणात राबता जो आहे तो या संपूर्ण दौऱ्यामध्ये तर आपल्याला दिसणारच आहे. मात्र अमित शहा हे दरवर्षी गणेशोत्सवा काळात येताना दिसत असतात. मुंबईमध्ये ते आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा पडता काळ असो किंवा मग आताचा जो चांगला सुखीचा काळ म्हणावा लागेल, त्यामध्ये देखील ते सध्याला लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्याला दरवर्षी येताना दिसतात. निश्चित. सध्याची दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये अमित शहा अगदी काही मिनिटांमध्ये पोहोचतील. लालबागमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि आता गाड्यांचे ताफे यायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये अमित शहा लालबागच्या चरणी लीन होतील. ही दृश्य आपण बघतोय. अमित शहा यांचा अगदी काही तासांचा हा आजचा दौरा आहे. दुपारी 2 वाजता ते विमानतळावरती दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून ते आता लालबागला पोहोचत आहेत. मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आपण बघतोय. सर्व रस्ते क्लिअर करण्यात आलेले आहेत आणि दुसरीकडे अमित शहा ज्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत ती मूर्ती आपण बघतोय. वांद्रेमध्ये दाखल झाल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय अमित शहा यांची. येत्या काळामध्ये काही निवडणुका सुद्धा आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक वर्षभरामध्ये होणार आहे. त्याआधी लोकसभेची निवडणूक आहे आणि या सर्व दृष्टीनं भाजपनं गेल्या वर्षभरापासूनच जोरदार तयारी सुरू केलेली आहे. अमित शहा सातत्यानं मुंबईमध्ये येत असतात. इथल्या पदाधिकाऱ्यांशी, इथल्या नेत्यांशी सातत्यानं ते संपर्कात असतात, चर्चा करत असतात
आजचं निमित्त जे आहे ते गणपती दर्शनाचं जरी असलं तरी या निमित्तानं सुद्धा राजकीय चर्चा होऊ शकते आणि म्हणूनच एक जोरदार मोर्चे बांधणीच्या दृष्टीने सुद्धा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो। सध्या लालबागमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आपण बघतोय। लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात। आज शनिवारचा दिवस आहे, अर्थात सगळ्यांना सुट्टी आहे आणि त्या निमित्तानं लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। तुर्तास तरी अमित शहा यांच्यामुळे या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था आपण बघतोय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होतील। लालबाग परिसरामध्ये सध्या पाऊस सुद्धा पडतोय, त्यामुळे प्रशासनासमोर पोलिसांसमोर हे दुहेरी एक आव्हान आहे। गर्दीला रोखणं असेल, सर्व सुरक्षा ठेवणं असेल आणि वरून पाऊस, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पोलीस यांची दमछाक होताना सुद्धा बघतोय। लालबागमध्ये सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, सध्या पाऊस थांबलेला आहे काय आणि सध्या काय स्थिती आहे पावसाची परिसरामध्ये? अमोल, पाऊस आहे तो बरसतानाच आपल्याला बघायला मिळतो आहे। संततधार पावसाची सुरू आहे आणि तशातच मोठ्या भक्त देखील सध्याला आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहेत। गणेशोत्सवाचा काळ आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लालबागचं दर्शन घेण्यासाठी देखील भाविक जे आहेत ते देखील आतुरलेले आपल्याला बघायला मिळत आहे। तशातच आता गृहमंत्री देखील या भागामध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यासाठीच त्यांचं स्वागत करण्यासाठी विनोद तावडे असतील हे देखील आपल्याला लालबागच्या राजाच्या इथं आपल्याला दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण काही गाड्यांच्या ताफा देखील आता गाड्या देखील बघू शकतो आहे की दाखल होताना आपल्याला त्या दिसत आहेत। प्रामुख्यानं जर का बघायचं तर आताच विशेष पोलीस आयुक्त असतील देवेंद्र भारती हे देखील आढावा घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती आपल्याला इथं दिसत आहे। या एकूण प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असेल या संपूर्ण भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का बघायचं तर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असेल किंवा मग राज्याच्या सुरक्षा यंत्रणा असतील, ह्या दोन्ही या एकत्र आता काम करताना आपल्याला इथं बघायला मिळत आहे। थोड्याच वेळात अमित शहा हे दाखल होतील आणि ते लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये देखील काही क्षणामध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील। आपल्याला पोलीस देखील बघू शकतो, पोलिसांचं देखील धावपळ जी आहे ती सध्याला इथं आपल्याला बघायला मिळते आहे। विशेष पोलीस आयुक्त असतील देवेंद्र भारती यांच्याकडनं देखील या संपूर्ण भागाचा आढावा जो आहे तो घेतला जातो आहे आणि काही क्षणामध्ये जे गृहमंत्री अमित शहा आहेत ते आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होताना दिसतील। अमोल, अगदी बरोबर। तर पाऊस सध्या सुरू आहे, जसं अभिषेक आपल्याला सांगतोय की जोरदार पाऊस त्या परिसरामध्ये सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाची सुद्धा थोडीशी दमछाक होतीये। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत। अमित शहा आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये काही मिनिटांपूर्वी दाखल झालेले होते आणि त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते। तिथे दर्शन घेतल्यानंतर ते आता लालबाग परिसराकडे निघालेले होते आणि अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी अमित शहा लीन होणार आहेत। आपण बघतोय हा रस्ता नेहमी लोकांनी गजबजलेला असतो। आज केंद्रीय गृहमंत्री येत आहेत, त्यामुळे हा रस्ता पूर्णतः क्लिअर करण्यात आलेला आहे आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये, काही मिनिटांमध्ये या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल होणार आहेत। गाड्यांचे ताफे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या लालबागमध्ये पोहोचलेले आहेत, लालबागच्या दर्शनासाठी, लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी। पुढच्या काही सेकंदांमध्ये अमित शहा या ठिकाणी पोहोचतील।
अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती जातील, तिथे दर्शन घेतील. तिथून ते देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय बंगला सागर निवासस्थानी तिथे जाऊन दर्शन घेतील. आणि आता अमित शहा सध्या पोहोचलेले आहेत लालबागमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. पुन्हा एकदा जाऊयात आम्ही. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. अभिषेक, अमोल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या मंडपाच्या जवळ दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण मुख्य प्रवेशद्वारावरती आता सध्याला त्यांना बघू शकतो. सोबतच आपल्याला दिसत आहे की जे कमांडोज आहेत ते देखील येताना दिसत आहेत. सोबत मुंबई पोलिसांचे अधिकारी असतील ते देखील आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात सध्याला पाऊस देखील या संपूर्ण भागामध्ये सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडे छत्र्या सगळ्यांकडनं उघडलेला इथे बघायला मिळतं आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तर आहेतच, मोठ्या प्रमाणात नेत्यांची देखील रेलचेल जी आहे ती या संपूर्ण भागामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. सध्या आपण बघू शकतो आहे की हे CRPF चे कमांडोज जे आहेत ते इथं आता दाखल झालेले आहेत. सोबतच जे मुंबई पोलीस सह आयुक्त असेल सत्यनारायण चौधरी हे देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आहे. आशिष शेलार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे नेते जे आहेत ते आता या भागामध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आहे. एकूणच SPU असेल, स्पेशल पोलीस युनिट असेल मुंबई पोलिसांचं, हे देखील आपल्याला या भागामध्ये दिसत आहे. त्यांच्याकडनं आता आपण बघू शकतो आहे की स्वतः गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना दिसत आहेत. दरवर्षी अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल होताना आपल्याला बघायला मिळत असतात. मागच्या वर्षी देखील अशीच प्रकारची काहीशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळालेली होती. एकूणच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा सुरक्षा यंत्रणा असतील, त्यात सरकार देखील बदललेलं होतं. सरकार बदलल्यानंतरचं पहिलं दर्शन म्हणावं लागेल की त्यांनी इथं आपल्याला घेताना ते बघायला मिळालेले होते. एकूणच मुख्यमंत्री असेल किंवा मग गृहमंत्री असेल हे दोघेही आपण सोबत सध्याला बघतो आहे. एकूण मोठी सुरक्षा व्यवस्था तर आहेच, मात्र नेत्यांची रेलचेल जी आहे ती देखील आपल्याला या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळते आहे. भाजपचे नेते विनोद तावडे असतील हे देखील आपल्याला गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बघायला मिळते आहेत. दरवर्षी अमित शहा हे इथे दाखल होताना दिसतात. सहकुटुंब ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. त्यांच्या पत्नी असतील ते देखील आपल्याला इथे दिसत आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर असतील हे देखील या दृश्यांमध्ये दिसत आहेत. प्रामुख्यानं जर का बघायचं तर दरवर्षी ते दाखल होतातच, आणि दरवर्षी दाखल होताना एकूणच मोठा काळ म्हणावा लागेल की त्या काळामध्ये ते दाखल झालेले आहेत. एकूणच एक काही पडता काळ जो आहे तो आपल्याला अमित शहाचा बघायला मिळालेला होता. तेव्हा देखील ते दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथं दाखल होताना बघायला मिळालेले होते, दर्शन घेताना दिसले होते. यावर्षी देखील ते आपण बघू शकतो आहे की लालबागच्या राजाच्या दर्शनाला इथे दाखल झालेले आहेत. अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. तुर्तास मंडपामध्ये अमित शहा पोहोचलेले आहेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आणि हे थेट दृश्य आहेत. अमित शहा सध्या लालबागच्या राजाचं पददर्शन घेत आहेत. अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत, सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये अमित शहा यांचा हा धावता दौरा, गणपती दर्शन आणि मुंबई विद्यापीठामधला एक कार्यक्रम, या सगळ्यांचं नियोजन काटेकोरपणे केलं जाते. जोरदार सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपल्याला दिसून येते.
आणि अमित शहा आता लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत आणि इथून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जातील. ये आउटपुट लाल बात उस पे ही जा रहा है. आता शूट करतोय काही होणार नाही. रेकॉर्ड करतोय. तर अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहे. त्यासोबतच भाजपचे राज्यातले सर्व वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, त्यासोबतच विनोद तावडे असे सर्वच नेते आहेत. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि काही मंत्री सुद्धा या दौऱ्यामध्ये सामील झालेले आहेत. लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. नेहमी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अमित शहा येत असतात. आणि आताही त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अमित भाई आवाज सर अमित भाई सीएम सर ओ अमित भाई देवेंद्र सर ओ अमित सर थैंक यू सीएम सर हात कोणाचा. तर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. अमित शहांसोबत मुख्यमंत्री सुद्धा आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि आता इथून ते बाहेर पडतायत. यानंतर ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती जातील आणि तिथे गणपतीचं दर्शन घेणार आहेत. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी. अमोल, या गणपतीच्या प्रती अमित शहा आणि सर्व कुटुंबाची एक वेगळी आस्था आहे. आपण जर जी माहिती आम्हाला आहे त्यानुसार अमित शहा यांची आस्था गणपती, गणेश त्यासोबतच हनुमानावर खूप आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचं मंदिर असो किंवा हे मंडळ असो किंवा सिद्धिविनायक मंदिर, तसंच अलंगपूरचं हनुमान मंदिर आहे, तिथंही अमित शहा आवर्जून जातात, पूजा अर्चा करतात. त्याचं कारण असं आहे की संकटाच्या काळामध्ये अमित शहा ह्या हनुमान मंदिरामध्ये, लालबागच्या राजा मंडळामध्ये येऊन प्रार्थना करायचे किंवा पूजा अर्चना करायचे आणि त्यामुळं
त्या संकटाच्या काळामध्ये त्यांना असा विश्वास आहे की ह्या देवानं मला साथ दिली आहे आणि त्यातनं मी बाहेर आलो आणि आज या स्थानापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि म्हणून आज चांगले दिवस असले तर आवर्जून अमित शहा लालबागच्या राजाच्या मंडळाला भेट देतात आणि सहकुटुंब येतात. आजही आपल्या पत्नीसोबत ते आले आहेत आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये किंवा गणरायामध्ये त्यांची एक विशेष आस्था आहे. आपण त्यांच्या निवासस्थानाची दृश्य जी आपण पाहतो ज्यावेळेस त्यांना कोणी भेटायला येतं किंवा त्यांचे फोटोग्राफ्स जे येतात त्यामध्येही आपण एक व्हिज्युअल आपण पाहिले पाहिजेत की जिथं अमित शहा बसतात त्यांच्या डाव्या बाजूला एक हनुमानाची मूर्ती असते आणि उजव्या बाजूला गणरायाची मूर्ती असते. तर या दोन्ही देवांमध्ये त्यांची विशेष आस्था आहे आणि खास करून लालबागचा राजा आणि सालंगपूरचे हनुमान. आणि म्हणून या गणेश उत्सवाच्या वेळेला मागील अनेक वर्षांपासून अमित शहा इथे येत आहेत. ज्या वेळेला गुजरातमधील काही खटले त्यांच्या विरुद्ध मुंबईत पाठवले गेले होते आणि मुंबईत ते कोर्टामध्ये यायचे त्या काळापासून ते या लालबागच्या राजा मंडळाला भेट देतात आणि म्हणूनच ही विशेष आस्था आणि हे दर्शन त्यांच्या या देवाप्रती जो विश्वास आहे जी भावना आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता निवडणुकींच्या या टाईट शेड्यूलमध्ये देखील त्यांनी आज एक दिवस काढलाय या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि आता इथं आपल्या पूर्ण परिवारासह अमित शहा यांनी लालबागच्या राजा देवाची पूजा अर्चना केली आहे, त्यांचे दर्शन घेतलेले आहेत. गणेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल, या अपडेटबद्दल. तर अमित शहा सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मंडपाच्या बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक सुद्धा आहेत आणि अमित शहा या सगळ्यांना अभिवादन करतायत आणि या ठिकाणी मोदी मोदी या असा जयघोष सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतोय. आता अमित शहा हे जातील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती. तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतील. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा आता वर्षा बंगल्याकडे निघालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.